कथेचे नाव आहे अमावास्येचे रहस्य भाग 2. रात्री 11:50 झाली होती. आजची अमावास्या आपल्या पूर्ण काळ्या रूपात आकाशात पसरली होती. चंद्र तर लपलाच होता, पण ताऱ्यांचा सुद्धा ठावठिकाणा नव्हता. अर्जुन आणि संध्या किल्ल्याच्या मागच्या बाजूच्या जंगलातून चालत होते. पायाखाली पानांचा खसखस आवाज होत होता. संध्याच्या हातात तिच्या भावाची 5 वर्षापूर्वीची चावी आणि एक छोटी टॉर्च होती. तिचा चेहरा पांढरा पडला होता, पण डोळ्यात ठिणगी होती. हा रस्ता फक्त माझ्या भावाला माहीत होता, ती हळूच म्हणाली. तो म्हणायचा, किल्ल्याच्या तळघरात एक दार आहे, जिथे गावकऱ्यांनी काहीतरी लपवलंय. अर्जुनने कॅमेरा चालू ठेवला होता. लाईव्ह स्ट्रीम नव्हती, पण रेकॉर्डिंग चालू होती. जंगल संपलं आणि त्यांच्यासमोर किल्ल्याची मागची तटबंदी उभी राहिली. तिथे एक जुनं गंजलेलं लोखंडी दार होतं. संध्याने चावी लावली. खटुक खटुक कुलूप उघडलं. दार उघडताच आतून एक प्रचंड थंड हवा बाहेर पडली. जणू किल्ला स्वतः श्वास सोडत होता. दोघे आत शिरले. पायऱ्या खोल खोल खाली जात होत्या. पायरीच्या भिंतीवर रक्ताने काहीतरी लिहिलेलं होतं. टॉर्चचा प्रकाश पडताच अक्षरं दिसली. एरे एरे पावसा बळी दे रे. संध्या थांबली. तिचे हात थरथरू लागले. खाली पोहोचल्यावर एक प्रचंड मोठा हॉल दिसला. मध्यभागी काळभैरवाची प्रचंड मूर्ती. डोळे रिकामे, पण तोंड उघडं होतं. इतकं मोठं की एक माणूस आरामात आत जाऊ शकतो. मूर्तीसमोर जमिनीवर ताजं रक्त होतं आणि रक्तात एक कागद बुडालेला दिसला. अर्जुनने तो कागद उचलला. त्यावर लिहिलेलं होतं, आम्ही खोटं बोललो, शाप नव्हता, पण आता खरा झाला आहे. ज्याने हे वाचलं त्याला परत जाण्याचा मार्ग नाही, कारण तोच आता बळी आहे. तेवढ्यात मागून एक प्रचंड मोठा आवाज झाला. लोखंडी दार बंद झालं आणि आतून कुलूप लागलं. टॉर्चचा प्रकाश डगमगला. हॉलच्या चारही कोपऱ्यातून साखळदंडाचा आवाज येऊ लागला. खटाखट खटाखट खटाखट. अंधारातून 4 माणसं बाहेर आली, पण ते माणसं नव्हती. त्यांचे डोळे फक्त पांढरे, तोंडातून लाळ, शरीरावर जुन्या जखमांचे मोठे व्रण. 1998, 2005, 2014 आणि 2020चे बळी, ज्यांना गावकऱ्यांनी जिवंतच तळघरात डांबून ठेवलं होतं. त्यांना मारलं नव्हतं, त्यांना खायला दिलं नव्हतं, फक्त जिवंत ठेवलं होतं. कारण काळभैरवाला जिवंत बळी हवा असतो असे गावकऱ्यांनी सांगितलं होतं. आणि ते आता 4ही जण हळूहळू पुढे येत होते. संध्या किंचाळली. अर्जुनने तिला मागं ढकललं, पण तेवढ्यात मूर्तीच्या तोंडातून एक खोल, भयंकर आवाज आला. जणू कुणीतरी खोल गुहेतून बोलत होतं. 5 वर्षापूर्वी एक बळी कमी पडला होता. आज 2 आले आहेत. आता शाप पूर्ण होईल. अर्जुनने कॅमेरा फिरवला. लाल दिवा चालूच होता. रेकॉर्डिंग चालू होती. संध्या रडत म्हणाली, माझा भाऊ, तो कुठे आहे? तेवढ्यात एका कोपऱ्यातून एक माणूस हळूच बाहेर आला. त्याचे डोळे नव्हते, फक्त रिकामा खोबऱ्या. हातात एक मोडके भाले. तो संध्याचा भाऊ होता, 5 वर्षापूर्वीचा बळी. तो हळूच पुढे आला आणि संध्यासमोर थांबला. त्याच्या तोंडातून एकच शब्द निघाला, संध्या. संध्या पुढे गेली. भैया. पण त्या माणसाने हसत हसत भाला उगारला आणि स्वतःच्या पोटात खुपसला. रक्ताचा पाझर उडाला. तो खाली कोसळला आणि त्याच्या तोंडातून पुन्हा आवाज आला, पण तो त्याचा नव्हता. तो काळभैरवाचा होता. आता तू माझी आहेस. संध्या मागे सरकली. अर्जुनने तिचा हात पकडला आणि धावला. पण हॉलमध्ये फक्त एकच दार होतं. ते आता बंद होतं. 4ही जिवंत मृतदेह हळूहळू जवळ येत होते. अर्जुनने कॅमेरा जमिनीवर ठेवला, लेन्स वर करून.
आणि संध्याला म्हणाला, धाव माझ्यासोबत. दोघेही मूर्तीच्या तोंडाकडे धावले, कारण तिथेच एक गुप्त मार्ग होता, जो फक्त संध्याच्या भावाला माहीत होता. ते मूर्तीच्या तोंडात शिरले. आत अंधार आणि एक प्रचंड उंच पायऱ्यावर वर जात होत्या. मागून त्या 4 माणसांचा आवाज येत होता. खसखस, खटाखट. दोघे वर वर चढत होती. शेवटी एक छोटं दार दिसलं. ते उघडलं तर त्या किल्ल्याच्या सर्वात वरच्या माडीवर होतं. बाहेर पावसाळी वारा जोरात वाहत होता, पण तिथे आधीच कोणीतरी उभं होतं. धर्मशाळेचा मालक, हातात बंदूक. तुम्ही दोघे खूप हुशार आहात, पण हे गाव मरू देणार नाही कोणी. त्याने बंदूक उचलली, पण तेवढ्यात मागून एक प्रचंड मोठा आवाज आला. काळभैरवाची मूर्ती हलली होती आणि तिच्या तोंडातून एक प्रचंड काळी सावली बाहेर पडली. जणू धूर आणि रक्त एकत्र मिसळून तयार झालेली आकृती. ती सावली मालकाकडे गेली आणि त्याला आत ओढलं. मालकाची किंचाळी ऐकू गेली आणि मग शांतता. अर्जुन आणि संध्या एकमेकांना बिलगून उभे राहिले. पहाट झाली. पोलीस आले. त्यांना फक्त एकच गोष्ट सापडली, कॅमेरा, ज्यात शेवटची रेकॉर्डिंग होती. रेकॉर्डिंगच्या शेवटच्या 10 सेकंदात फक्त एक ओळ दिसली, काळ्या स्क्रीनवर रक्ताने लिहिलेली. अजून एक अमावस्या बाकी आहे आणि ती तुझी आहे, जी ही कथा वाचतोय किंवा ऐकतोय. कॅमेरा बंद पडला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.